मालक त्यांनी देखील भेट दिली, आपलं देखील मनापासून आभार। चला टीम, दोन्ही टीमला विनंती करेन जास्त वेळ न घेता मॅच चालू करूया। काय सामना रंगला, VSS सनबुर्णे शेवटच्या क्षणापर्यंत ज्या प्रकारे फाईट दिली आहे आणि सामना देखील जिंकला आणि टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय। सूरज शिंदे त्यांच्या साथीला आहेत विजय सावंत जोडी। पहिला चेंडू ओव्हर पिच होता, ऑन साइडला खेळलाय, लॉंगॉनवरून शतरक्षक वेगाने येतील, 2 धावांचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा इथे मात्र सहजरित्या प्राप्त केल्यात, बॅकअप आहे त्यामुळे फारसं नुकसान होणार नाहीये। टॉस जिंकला टीम शिवगर्जना मिरजवाडी, त्यांनी घेतला बॉलिंगचा निर्णय आणि मायादेवी कुसरून ही टीम मात्र फलंदाजी करते। पहिलं षटक घेऊन रोहित आणि पहा पहिल्या षटकामध्ये रोहित आलेत आणि त्यांच्या समोर सूरज शिंदे। पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात। फुलर लेनचा चेंडू पडल्यानंतर वेगाने जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल। पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतोय आणि रोमांचक करणारा क्रिकेट आहे। गत सामन्यामध्ये एका क्षणाला पाऊस आला, तिथून सामना फिरला, हे क्रिकेट। मिनी हेलिकॉप्टरचा फटका खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत काव कॉर्नरला स्लाइड मारले, 1 धावा प्राप्त केली जाते, पडले, त्यानंतर मात्र त्याच वेगाने त्याच तत्परतेने उठून उभे राहून चेंडूची फेक केली आहे। 2 धावा सूरज शिंदे यांच्या खात्यामध्ये। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धाव संख्या 3 चेंडू अखेर 4 धावा। पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस किती येऊ द्या, क्रिकेट थांबत नसतं। मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, सूरज शिंदे ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा षटकार। कुसरून प्रीमियर लीग या वर्षीची स्पर्धा आणि कुसरून गावचं मैदान या खेळाडूने गाजवलं होतं। मालिकावीराचा पुरस्कार त्यांनी फटकावला होता, मिस्टर KPL म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि पाटण तालुक्यामध्ये चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना यस आणि योग्य निर्णय मी म्हणेन चेंडू सोडण्याचा, व्हाईट बॉल। एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या धावसंख्येमध्ये। हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल, टीमची धावसंख्या 11। into the slot and it's out of the plot, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, कॅमेरामॅन छोट्याच्या डोक्यावरून 6 धावा, जिवाळा चषक अफलातून षटकार। आणि 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 17 धावा। या वर्षीचा टेनिस बॉलचा हंगाम सूरज शिंदे यांच्यासाठी खूप चांगला राहिलाय, कारण मिस्टर KPL म्हणून त्यांची ओळख आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये देखील सुरुवात चांगली करतो हा खेळाडू। 1 to go, शेवटचा चेंडू शेष, रोहित यांच्यावर पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलंय। ओव्हर पिच चेंडू, स्टेट डाऊन द ग्राउंड, अफलातून स्ट्रोक, जबरदस्त फटका, चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करत असताना सूरज शिंदे यांच्या बॅट मधून 6 धावा षटकार। आणि या षटकाराने षटकाची होते सांगता, पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले, टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 23। धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं। यस पंच, चला आयोजन कमिटी चेंडू द्या प्लीज। लक्षात घ्या, तो बॉल चॉईस नाहीये, प्रत्येक टीम आणि चेंडू हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल
23. आज ऋतिक भालेकर यांचं मी कौतुक करेन, कारण सकाळपासून स्कोरिंग करतायत आणि या सोपं नाही आहे. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. विजय सावंत पहिला चेंडू खेळत असताना 6 धावा, षटकार. संतोष सूर्यवंशी खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू संतोष सूर्यवंशी यांचा. एकदा मात्र प्राप्त केली जाते. स्लाइड जरूर झाले तिथे, पाय घसरला सुरेश शिंदे यांचा. आशा करूया की दुखापत नसावी. संतोष सूर्यवंशी यांनी या वर्षी एक अर्धशतक देखील त्यांच्या बॅटमधून आलंय, म्हणजे फलंदाजी चांगल्या रिदम मध्ये करत असताना या पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला विजय सावंत आणि जोडी आहे सूरज शिंदे. कारण या दोन्ही खेळाडूंनी सुरुवात मात्र चांगली केली आणि संतोष सूर्यवंशी VHS स्ट्रायकर संघाचे चॉईस खेळाडू आहेत. बिग हिट, कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू सीमारेषा पार, अविस्मरणीय फटका सूरज शिंदे यांच्या बॅटमधून, षटकार. आदरणीय श्री विलाजी सूर्यवंशी साहेब यांचा संघ आहे VHS स्ट्रायकर्स. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचे चॉईस खेळाडू आहेत संतोष सूर्यवंशी आणि आयकॉन खेळाडू मल्हार चव्हाण, माइंड फॉर्म बाचोली. मुद्दा टाकलेला चेंडू खोदून काढला, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. सूरज शिंदे दुहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस होता विजय सावंत यांचा, परंतु चांगल्या क्षणाला थांबवलंय आणि योग्य निर्णय. कारण कधी कधी तुम्हाला अशा धावा घेणं गरजेचं नसतं. दुहेरी धावेच्या प्रयत्नात जर तुम्ही इथून धावपास झालात तर संघासाठी धोका असू शकतो. टीमची धावसंख्या 37. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय, मिड विकेट डीपला आहे. एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न सूरज. फुलटॉस चेंडू पायावर आदळला जातोय, फायदा उचलता आला नाहीये. विजय सावंत त्यांना स्वतःवर नाराज असतील, थोडेसे निराश चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्टपणे त्यांच्या दिसत असताना. शेवटच्या चेंडूवर एक लेग बाईस, 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 40. नेक्स्ट मॅच श्री रेणुकादेवी टेटमेवाडी विपक्ष निर्णय प्रतिष्ठान कुट्रे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचे. आदरणीय श्री सुधीर भालेकर सर फौजी यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. आपलं देखील सहर्ष स्वागत. 20च्या धावगतीने 40 धावा धाव फलकावरती नोंद झाल्यात. विजय सावंत यांच्या साथीला सूरज शिंदे. अंतिम षटक केपी. पहिला चेंडू केपी यांचा बैठक मारण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट आहे तैनात. चेंडूचा अंदाज चुकला, पुढे आले आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात आणि या चौकाराने मात्र या षटकाची सुरुवात झाली. विजय सावंत सूरज शिंदे ही आघाडीची जोडी अद्याप गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस, फटका फसलाय. लॉंग ऑन चेंडू खाली आलेत. अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय, अचंबित करणारा जेल डिप्लाय. पहिला धक्का टीम मळादेवी कुसरून विजय सावंत बाद. पहिला चेंडू अजय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यष्टा कव्हरला. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत केपी यांनी आणि मायादेवी कुसरून संघाच्या धावसंख्येला मात्र मोठा ब्रेक लावलाय. अजय गोल्डन डकचा शिकार, 0वर बाद. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 40. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र केपी या मॅच मध्ये पुनरागमन करून देत असताना आपल्या टीमला
विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर केपी. जिव्हाळा चषक 2025 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक केपी यांच्या नावावर नोंद केली जाईल का? पहिलं अर्धशतक शिवा जाधव बॉस, पहिलं निर्धाव षटक प्रशांत बोत्रे मॅन फ्रॉम बोत्रेवाडी यांच्या नावावर आहे आणि पहिली विकेट हॅट्रिक फलंदाज केपी. मॅन फ्रॉम शिवगर्जना मिरासवाडी. आणि विकेट हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी या नवीन फलंदाज दाखल झालेत क्रमांक 4 वर कृष्णा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, चांगला फटका, क्रिकेटमधील पुस्तकी फटका, अवघी 1 धाव देऊन जाईल. असे फटके ज्यावेळेला एखादा फलंदाज खेळतो त्यावेळेला प्रेक्षक देखील खुश होतात, कारण स्क्वेअर कटचा फटका. एका धावेवर समाधान मानावं लागेल कृष्णा यांना. कृष्णा यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 45, 2 टू गो. पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा होत्या. पहिल्या 4 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात केपी यांनी. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी शैलेश पवार दाखल झालेत, पण तो मॅन इन फॉर्म सूरज शिंदे ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न सूरज शिंदे यांचा 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात. फेकी अगदी अंडरआर्म थ्रो केला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील. धावबाद 2 धावा मात्र शेवटच्या चेंडूवर प्राप्त होत असताना पहिल्या डावाचा खेळ समाप्त. चांगलं षटक केपी यांचं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या केपी यांनी. 47 धावा धाव फलकावर. 48 धावांचं लक्ष्य टीम शिवगर्जना मिरासवाडी. 48 रन्स टू विन. फौजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. श्री रेणुका देवी टेटमेवाडी आणि त्यांच्या विरोधात निनाई प्रतिष्ठान कुट्रे, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करणार आहोत. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी कॅप्टन आलेले आहेत सुरेश काळेकर. निनाई प्रतिष्ठान कुट्रे. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य टीम शिवगर्जना मिरासवाडी. निनाई प्रतिष्ठान कुट्रे विपक्ष श्री रेणुका देवी टेटमेवाडी. दोन्ही संघाच्या दरम्यान मोये मोये कॉइन अगदी चिखलामध्ये गेला. पुन्हा एकदा टॉस करूया, हरकत नाहीये. टॉस जिंकलाय निनाई प्रतिष्ठान कुट्रे. यास आपला निर्णय सांगायचा आहे. आणि कुट्रे म्हटलं की पप्याची आठवण येते. कुट्रे प्रीमियर लीगचं यशस्वी आयोजक आणि एक सदाबहार व्यक्तिमत्व. पाटण तालुक्यामध्ये अशी काही व्यक्तिमत्व आहेत. पप्या असेल, मुकादम असेल, सनी कंक असतील, आणि अशी व्यक्तिमत्व नेहमी ज्या वेळेला असतात ना त्यावेळेला तुम्ही मॅच कोणत्याही मोमेंटला असू द्या नेहमी असत असतात. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. विजय सावंत आणि टीम. माळेदेवी कुसरून चला प्लीज विनंती आहे फिल्डिंग लावा. 48च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. निनाई प्रतिष्ठान कुट्रेने टॉस जिंकलाय. शिवगर्जना मिरासवाडी आपले बॅटर देखील पाठवायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. दुपारच्या सत्रामध्ये जुगाईदेवी कराटे, नवलाई रासाठी, वन साइड जिव्हाळा, स्वर्गीय समीर दिघे प्रतिष्ठान बाचोली, हे 2 मित्रांची मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला रितेश निकम, दुसऱ्या बाजूला कॅप्टन 26, एक चांगले मित्र, त्यांची पुन्हा एकदा मॅच. आणि ई गटामध्ये नवलाई जिंती विपक्ष बागजाई देवी गोशटवाडी, भवानीनगर सळवे,
विपक्ष SCT मानाई नगर हा पहिल्या फेरीतील साखळी गटातील शेवटचा सामना असेल. शिवगर्जना मिराजवाडी, चला प्लीज बॅटर फास्ट करा थोडस, कारण तुम्ही एवढ्या लांब जाऊन बसलेत, पाऊस पण नाहीये, काय कळत नाहीये, पण थोडस फास्ट करा. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग तिसरं वर्ष अगदी काही दिवसावर येऊन ठेपलंय, परंतु आम्ही सर्व संघ मालकांचा आभार व्यक्त करेन, कारण संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा असतात आणि त्या संघ मालकांमुळे खेळायला मिळतं. RV 11 हा संघ आहे, यावर्षी पहिल्यांदा खेळतोय आणि त्यांचा आयकॉन खेळाडू आहे त्यांचा जवळचा मित्र कॅप्टन 26. 48चा लक्षाचा पाठलाग दुसऱ्या डावाला होते. सुरुवात आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. संतोष सूर्यवंशी समोर गोलंदाज मिस्टर KPL सूरज शिंदे. पहिला चेंडू वेगवान बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये, स्क्वेअर मारा. संतोष सूर्यवंशी या वर्षीच्या रबर बॉल स्पर्धेमध्ये एक अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. हाफ ट्रॅकर चेंडू पंच केलाय आणि इनफॉर्म बॅटर संतोष सूर्यवंशी यांच्या बॅट मधून 6 धावा, षटकार. टीम मिराजवाडी आपली बॅटिंग आहे. जर आपला एखादा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला तर नाव पण आमच्यापर्यंत येतील. आपली बॅटिंग आहे म्हणून या प्लीज. डावाची सुरुवात मात्र अवांतरच्या धावेने झाली, त्यानंतर मात्र आलाय षटकार. आक्रमण करत असताना सूरज शिंदे यांच्यावर पुनरागमन करत असताना पहा यष्टांच्या मागे अक्षय शिंदे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका. पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये आपल्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि कौशल्य आहे त्यांचं, कारण एवढा वेगवान चेंडू यष्टांना लगोलग उभा असताना पकडणं सोपं नसतं, परंतु या खेळाडूचं कौतुक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची धाव संख्या धाव फलकावर 3 चेंडू अखेर 8 धावा. आठ धावा धाव फलकावर. 48चा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे टीम शिवगर्जना मिराजवाडी. या वर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम ज्या प्रकारे संतोष सूर्यवंशी यांच्यासाठी चांगला राहिलाय आणि त्याच्या साथीला त्यांचे जोडीदार आहेत, म्हणजे 48चा पाठलाग करण्यासाठी जर हा धावांचा बचाव करायचा असेल टीम माळेदेवी कुसरून, तर मात्र ठराविक अंतराने विकेट्स घ्याव्या लागतील. हाफ टॅकर चेंडू नटराज पद्धतीने फटका खेळलाय. रोहित अगदी पुढे गेले आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून 5-7 शहानिशा करत असताना 6 धावा येतोय, षटकार. झेलची संधी होती, परंतु रोहित यांचा चेंडूचा अंदाज चुकला आणि जर रोहित सीमेरेषेवर जर असते तर अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू आला असता. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. हा पहा रिप्ले. रोहित पुढे आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून मागे 6 धाव्यांसाठी. झेल सुटला आणि रोहित यांची जागा देखील बदलली जाते. संतोष सूर्यवंशी यांचा तुम्ही झेल सुटलाय, झेल होता की सामना होता येणारी वेळ सांगेल. कौतुक करेन ज्या प्रकारचा त्यांनी फटका खेळला. 14 धावा. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं स्किल, व्हाईट बॉल, परंतु अक्षय शिंदे एक धाव निश्चितच आपल्या संघासाठी वाचवली, कारण एवढं सोपं नाहीये.
परंतु ज्या प्रकारे त्यांनी या पायाचा वापर केला, प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये किती महत्वाचं आहे पहा. आणि एक धाव तर आपल्या संघासाठी वाचवले. अवांतर चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीपला प्रतीक. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न, संतोष सूर्यवंशी दुसरी धाव हवी आहे. फेकी चांगली केली आहे पण थोडीशी दूरवर. या 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जाते. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. संतोष सूर्य होतोय की समाप्त. टीम शिवगर्जना मिरासवाडी बिनगडी बाद. 18 धावा 12 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 30. बारा चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. 16 धावांची आवश्यक सरासरी हवी होती, परंतु त्या आवश्यक सरासरीपेक्षा 2 धावा जास्त केल्यात. म्हणजे आता 15च्या धावगतीने धावा करायच्या आहेत 30. षटक क्रमांक दुसरं कोणावर विश्वास दाखवला जाईल आणि महत्वाचं षटक घेऊन कोणता गोलंदाजी मार्कवर येईल. कुसरुंड एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची पाटण तालुका क्रिकेटमध्ये ओळख आहे, विजय सावंत, एक अनुभवी खेळाडू आहेत आणि संघाचे महत्वाचे खेळाडू. कारण विजय सावंत म्हणजे एक शांत आणि एक संयमी खेळाडू म्हणून ओळख. कुसरुंड प्रीमियर लीग ज्या प्रकारे त्यांनी यशस्वी करून दाखवले, आता मात्र गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पायावर टाकलेला, ग्लान्स केलाय, डीपला आहे, स्क्वेअर लेग. एक धाव प्राप्त केली जाते. चांगलं क्रिकेट मी म्हणेन, कारण संतोष सूर्यवंशी यांना स्ट्राईक हवी आहे आणि ती मात्र त्यांना मिळाली आहे. एक धाव पहिल्या चेंडूवर विजय सावंत यांच्या एक धाव आली आहे. 11 चेंडू मध्ये आता 29 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर मॅचचं समीकरण बदललं जाईल. आता पाऊस थांबलाय, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि लख असं वातावरण क्लिअर झालंय. 11-29 समीकरण आहे या मॅच मध्ये. कमी गतीने टाकला आणि पिक केलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग. गतीमध्ये परिवर्तन, हा देखील चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न, संतोष यांना दुसरी धाव देखील हवी आहे आणि ती प्राप्त केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चापळाईने 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 27 धावा. 21 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झाला. षटक क्रमांक दुसरं. संतोष सूर्यवंशी यांची विकेट हवी आहे. ती माळेदेवी कुसरुंडला, ती येईल का? गतीमध्ये परिवर्तन, लोअर फुल टॉस. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. क्षेत्ररक्षक डीपला मिड विकेटला आहेत. एक धाव, याचं रूपांतर दुहेरीमध्ये. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. 5 सूरज शिंदे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून माळेदेवी कुसरुंडचा खेळाडू आहे. आणि काय वेगाने चेंडूवर गेलेत. रिप्ले पाहावा लागेल. ज्या प्रकारचा हा रिप्ले संघासाठी या जीवाच्या आकांताने वेगाने चेंडूवर गेले. 2 धावा मात्र रोखू शकल्या. हा पहा रिप्ले. कमिटमेंट आहे, समर्पण आहे आपल्या संघाप्रती. हा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड, वाईट +1. 2 धावा. 5चे 2 चेंडू. गतीमध्ये परिवर्तन आणि अपेक्षित होतं की हा चेंडू वेगवान असेल, तेच झालं आणि दिशा खराब. अक्षय शिंदे यशांच्या मागे प्रयत्न चांगला केला, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. गतीमध्ये परिवर्तन, विविधता गोलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु तो कधी कधी दुर्गती ठरतो. हलक्याने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. संतोष सूर्यवंशी यांचं समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. टीम मिरासवाडी संघासाठी संतोष 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम शिवगर्जना मिरासवाडी
टॉस जिंकला टीम निनाई प्रतिष्ठान कुट्रे, त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय. श्री रेणुका देवी टेटमेवाडी आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहायचंय. 6 चेंडू 10 धावा. चला प्लीज मॅच थांबवू नका, स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सकाळी 6 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या होत्या टीम मंगलमूर्ती मराठवाडीला. संत बाळूमामा वॉरियर्स सळवे संघाने तो सामना जिंकला होता. म्हणजे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 6 मध्ये 10 संतोष सूर्यवंशी यांची विकेट हवी आहे टीम मळादेवी कुसरुंडला. जर संतोष सूर्यवंशी बाद झाले तर मॅच मध्ये काही घडू शकतं. 6 मध्ये 10. अजय अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना ज्याच्या नावामध्ये आहे जय. अजय साधा. पहिला चेंडू पडल्यानंतर वेगाने जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर तर कौशल्य दाखवलंय अजय यांनी. या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय, म्हणजे या विश्वासाला पात्र ठरतील का अजय. 5 चेंडू 10ची गरज. समोर या डावामध्ये विस्फोटक खेळ केलाय संतोष सूर्यवंशी. टच अँड गो स्ट्रोक. ज्या वेगाने आला त्याच वेगाने काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून कडक फटका. 6 धावा षटकार. 4 चेंडू आता 4 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. एकाती किल्ला लढवलाय संतोष सूर्यवंशी यांनी शिवगर्जना मिरासवाडीसाठी. आणि ज्या प्रकारे त्यांनी समजदारीने क्रिकेट खेळलंय. दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक घेतले आपल्याकडे. त्याचं कारण हे होतं 4 मध्ये 4. संतोष सूर्यवंशी जर इथून बाद झाले तर मळादेवी कुसरुंड या मॅच मध्ये पुनरागमन करू शकते. ती विकेट हवी आहे. आणि एक मोठा फटका विजयापासून दूर शिवगर्जना मिरासवाडी. बॅडमिंटन स्ट्रोक. 1 धाव प्राप्त केली जाते. लॉंग ऑन आहे त्यांना. दूरवरून वेगाने जातील शैलेश. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 3 चेंडू मध्ये आता 2 धावांची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट संतोष सूर्यवंशी यांना माहित आहे, कारण आता मोठ्या फटक्याची गरज नाहीये. त्यामुळे एक समजदारीचा फटका खेळून 2 धावा प्राप्त केल्या. 3 मध्ये 2 धावा. गोलंदाजी मार्कवर अजय. माळादेवी कुसरुंड फाईट करते. अद्याप गडी बाद झाला नाहीये टीम शिवगर्जना मिरासवाडी. 3 चेंडू 2ची गरज. बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक यांचं 2 धावा मात्र इथे प्राप्त केल्या जात आहेत. आणि संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून विजयाला गवसणी घालणारा विजयी फटका. चांगली फलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये या खेळाडूने खेळ केला आणि नाबाद खेळ करत असताना आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय. संतोष सूर्यवंशी यांनी या डावामध्ये 15 चेंडूमध्ये नाबाद 43 धावांची विस्फोटक खेळी करून आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. अभिनंदन टीम.